चिंता क्लेश दुःख दैन्य दारिद्र्य देशांतरा पाठवी हिरंबा गणनाय कागज मुखा भक्ता बहुतोषवी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा पात्र तयाठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी श्री गुरु चंद्राय नमः। नाना स्थानी स्वर्गवासी तेथे शोधावयासी तेसी सुग्रीवे सांगोनी तारापासी वेगी तो स्वर्गासी धाळला। ग्रंथ करते संत एकनाथ महाराज सांगतात, माय बापांनो, संत सज्जनांनो, कालची कथा इथपर्यंत झाली होती की राजा सुग्रीवानं सर्व दिशेला रामचंद्र प्रभूंची पत्नी सीता मातेचा शोध घेण्यासाठी वानरांना पाठवलं. त्यापैकी तार नावाच्या वानराला स्वर्ग दिशा सांगितली, नाना प्रकारच्या स्वर्गाचं विश्लेषण वर्णन केलं, माहिती दिली आणि 100 कोटी सैन्य देऊन तार वानराला प्रभू रामचंद्रजींच्या कार्यासाठी सुग्रीवानं पाठवलं असं सांगतायत. पूर्व पश्चिम उत्तर स्वर्ग पाताळ झाडिले वीर, दक्षिण दिशेचा विचार सांगू कपीश्वर विसरला. पूर्व पश्चिम उत्तर आणि स्वर्ग नरक पाताळ या सर्व दिशेला वानर पाठवले, परंतु सुग्रीव त्या ठिकाणी दक्षिण दिशेला विसरला सांगण्याचं असं सांगतायत. ऐसे न म्हणावे श्रोती दक्षिण दिशेची गती, आहे सीतेची निज प्राप्ती गूढ ग्रासार्थी राखिले. आणि नाथ महाराज म्हणतायत की सांगण्याचं विसरलं असं समजू नका. दक्षिण दिशेला माता सीतेची शुद्धी होणार आहे आणि जिथं भक्तीची शुद्धी होणार आहे तो घास गोड आहे म्हणले. त्यामुळं गोड घास शेवटी आपण पंक्तीत जेवताना गोड घास शेवटी खात असतो ना, तशा प्रकारे सर्व दिशेचं वर्णन केल्यानंतर मी दक्षिण दिशेचं वर्णन करणार आहे असं सांगतात. गोड ग्रास तो रामायणांत, तो सीता शुद्धीचा ग्रंथ, ख्याती करील हनुमंत लंके अंत ते ऐका. रामायण गोड आहे आणि या गोड रामायणातला गोड घास म्हणजे सीता शुद्धीचा विषय आहे आणि सीता शुद्धीच्या विषयाला सुंदरकांड म्हणतात मला. आणि ते सुंदरकांड सुंदरपणे नाथ महाराज वर्णन करणार आहेत, ऐका असं सांगतात. दक्षिण दिशेचा विचार सीता प्राप्तीचे मुख्य घर, तेथे राडिले माशूर वीर दिनकर प्रतापे. दक्षिण दिशेला माता सीतेची शुद्धी होणार आहे आणि त्या ठिकाणी बलवान वीर धीर शूर अशा प्रकारच्या वानरांचं प्रयोजन राजा सुग्रीव करणार आहे. ब्रह्मयाचा निज सुत जो रिसांचा निजनाथ, महाबळी जांबवंत दक्षिण शुद्धार्थ नेमिला. ब्रह्मदेवाचा मुलगा असणारा महाबळी अस्वलांचा राजा जांबवंत याची नेमणूक दक्षिण दिशेसाठी राजा सुग्रीवानं केलेली आहे. नीळ सैनानी अग्निपुत्र नळ विश्वकर्म्याचा कुमार, गजगावाक्ष शरभवीर वानर बार दक्षिणेसी. नीळ अग्नीचा मुलगा आहे, नळ विश्वकर्माचा मुलगा आहे, गज गवय गवाक्ष अशा अनेक वानरांना दक्षिण दिशेचा पंथ देतायत असं सांगतात. मैदानी द्वीर
योगे वीराती प्रसिद्ध त्या माझे युवराज अंगद सैन्य सन्नाद त्याधीन नळ नीळ मैंद द्विद नाना प्रकारची वानर आणि या सर्वांमध्ये अंगद नावाचा जो कोणी युवराज आहे, अंगद राजा युवराज, त्याच्या अधीन सर्व दक्षिण दिशेचं सैन्य दिलेलं आहे असं सांगताय. अंगद राजा महावीर सवे सेनानी श्रेष्ठ वानर दक्षिण शोधावया सत्वर केला भुभुकार वानरी. अंगद राजा महावीर आहे, त्याच्या सोबत सैन्य सेनानी सर्व दिलेले आहेत. सर्वांनीच मोठ्यानं गर्जना केली महाराज. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पूर्व पश्चिम उत्तर निगती जे जे वानरवीर ती केला भूकार नांदे अंबर दुमदुमिले. दक्षिण दिशेच्याच वानरांनी गर्जना केली का? नाही म्हणले. पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्व दिशेला जाणाऱ्या वानरांचा एकच आवाज आहे, प्रभु रामचंद्र भगवान की जय. गर्जना के कोंदला उद्दाट ध्यानी गजबजिला नीलकंठ. हो पाय ब्रह्मांड स्फोट भय दुर्गट कळी काळाला भीती सुटलेली आहे. कारण बलवान भगवंताचं भजन भाग्यवान भक्त करू लागले. जबरदस्त मोठ्या आवाजांनी आसमंत दुमदुमून गेला. सगळीकडे राम नामाचा किलकिलाट वानर सैन्य करताय. जाता दे कोणी वानर हनुमंतासी चिंता थोर मज नाटवीच सुग्रीव वीर श्रीरामचंद्र विसरला. आणि हे सगळं सुरू असताना त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंच्या कार्यामध्ये बजरंग बलीला अद्याप संधीच मिळाली नाही. हनुमानजी विचार करू लागले, मला विसरले की काय राम? कारण हे लक्षात घ्या माय बापांनो, जीवनात जोपर्यंत राम कार्याची संधी मिळत नाही तोपर्यंत तुमच्याकडे किती जरी बल असेल, किती जरी श्रीमंती सामर्थ्य असेल, तरी ते सगळं निष्फळ आहे. फळ कोणतं आहे तर भगवंताच्या भक्तीची सेवेची संधी मिळणं, आणि ती सेवा मला मिळाली नाही याचा विचार बजरंग बली करतायत. सीता शुद्धीचा कार्यार्थ जे माझी नव्हेची प्राप्त ते माझे व्यर्थ जीवित भीक पुरुषार्थ पै माझा. हनुमानजी म्हणू लागलेले आहेत, धिक्क जीवित्व माझं आहे, माझ्या पुरुषार्थ व्यर्थ आहे. कारण आज मला राम कार्याची संधी मिळत नाही. मला सांगा, एखाद्याकडे कोट्यवधी रुपये पण वर्षातून एकही वारकऱ्याचं पात्र जर उठत नसेल तर काय थोर पण जाळावे ते विषय अशा प्रकारचा आहे. हनुमानजी म्हणू लागले, या बाहुत बळ आहे, मी बलवान आहे, परंतु मी वीर्य शौर्य धैर्यवान सगळा जरी असलो तर मला राम कार्य मिळत नाही, मी अनाथ आहे की काय, अशी भावना हनुमंताची आहे. जाता वानराचे पाळे हनुमान पिटी निज कपाळे. वाह. अदृष्टे घेतले वेळे दुखे लोळे गडबडा. सर्व वानर त्या ठिकाणी दनादन आवाज करू लागले, खनाखन त्या ठिकाणी गर्जना करू लागले महाराज. सगळीकडच्या दिंड्या निघाल्या. हनुमान दन 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 कपाळ आदळून घेऊ लागले, गडबडा जमिनीवरती लोळू लागले. मला राम कार्याची संधी मिळाली नाही, का मिळत नाही याचा विचार बजरंग बली करताय. वानर जाता पै देखो हनुमंतासी आले रुदन ते जाणून श्री रघुनंदन होया सोन बोलत. हनुमंताला रुदन आलं महाराज, रडू आलं. हनुमानजी धैधया रडू लागले. कारण बघा, जोपर्यंत जीवनात राम कार्य घडत नाही
तोपर्यंत आपल्या जिंदगीला कुत्र खात नाही. एक लक्षात ठेवा. आणि ज्याला स्वतःवर उपकार करण्याची इच्छा आहे त्यानं राम कार्य माझ्याकडून घडत नाही याबद्दल दुःखी असलं पाहिजे. राम कार्याबद्दलची आतुरता असली पाहिजे. राम कार्याबद्दलची उत्सुकता जर अंतकरणात असेल तर सगळं जग विसरल पण राम विसरत नाही. रामचंद्र प्रभूंनी हनुमंताची तळमळ जाणली आणि प्रभू काय करतात ऐका. हनुमंताची तीव्र व्यथा कळो सरली श्री रघुनाथा. वा. तो श्रीराम अंतर्यामी जाणता होय सांगता सुग्रीवा. हनुमंताच्या अंतकरणात तीव्र व्यथा आहे. राम कार्य करण्याची संधी न मिळाल्याची व्यथा. आणि आपण किती सांगायलो रामायणाला या लोक म्हणायलेत आमची कथा आहे. संसारात कथाच असते. कथा ऐकायला आलं तर संसारातली व्यथा जाते. संसाराची कथाच असते. आणि जर इकडली कथा नाही ऐकायला आलं तर संसाराची कथाच होत असते. मग कपाळ पडवून गावभर सांगत आहे पोरानं सकाळी सकाळी मारलो, सुनेनं 3 दिवस झालं भाकर दिली नाही, तुला रामायणाला यायची अक्कल नाही, मग तुझं काय होणार आहे दुसरं. लक्षात घ्या माय बापांनो, रामचंद्र प्रभूंच्या कार्याबद्दलची व्यथा अंतकरणात आहे. प्रभूंनी जाणली, सुग्रीवाला सांगू लागले. सुग्रीवाबद्दल त्या ठिकाणी सुग्रीवाला चेतवतायत. रामचंद्र प्रभू असं सांगतायत. सीता शुद्धीचा कार्यार्थ मुख्य साधक हनुमंत. वा. त्यांचे अंग्याती पुरुषार्थ त्यासी अर्थ सांगावा. रामचंद्र प्रभू सांगू लागले. प्रभू अहो लोकांनी नका सांगू द्या. काही माणसं रुसून बसतात, महाराज माझं नावच टाकलं नाही पत्रिकेवर, मला बोलविलंच नाही, फोटोच मागितला, माझा फोटोच मागितला नाही, फोटोच दिला नाही. अरे वागांनो, अंतकरणात रामचंद्र प्रभूंच्या कार्याची तीव्र भावना ठेवा. प्रभू संधी देतात. खरं डायरेक्ट सुग्रीवाला सांगितलं, अरे सुग्रीवा माझा हनुमान राहिलाय, हे कार्य साधण्याचं ज्याच्यात सामर्थ्य आहे त्यालाच घरी ठेवलंय. आणि कलियुगात एक भानगड आहे बरं का, ज्याच्यामध्ये कार्य करण्याची ताकद आहे त्यालाच दुर्लक्ष करतात, जाणून बुजून त्याला बाजूला करण्याचं काम करतात आणि कार्य करत असल्याचं नाटक करतात. कार्य करण्याचं सामर्थ्य असणाऱ्याला दुर्लक्षित करून कार्याचं आव्हान म्हणजे कार्य बंद करण्याचंच पाप आहे. असो, तो विषय या ठिकाणी नाही. इथं सुग्रीव विसरलेला आहे. सुग्रीवाला प्रभू लक्ष करून देत आहेत असं सांगतात. ऐसे बोलता श्री रघुनाथा सुग्रीवे चरणी ठेविला माथा. मी विसरलो हनुमंता धन्य जाणता श्रीरामा. धन्य जाणता श्रीरामा. सुग्रीव म्हणला, हो रामा, ज्याच्या जीवावर हे सगळं काम धरलंय मी त्यालाच विसरलो. बरं झालं प्रभू तुम्ही आठवण करून दिलात असं बोलताय. ऐसे सांगता श्री रघुनाथा उल्हास सुग्रीवाच्या चित्ता. वाह. पाचारुणिया हनुमंता होय सांगता उल्हासे. अशा प्रकारे त्या ठिकाणी रामचंद्र प्रभूंनी बोलले. सुग्रीवानं बोलल्या बरोबर दोघांची चर्चा झाली की बजरंगबलीला आनंद वाटला महाराज, आणि बोलवल्या बरोबर आला. नाहीतर काही माणसं तुम्हाला सांगतो, माझं नाव टाकलं नाही मी येत नाही, माझं नाव टाकलं नाही मी येत बी नाही, सत्यात कुणाला जाऊ बी देत नाही, पट्टी बी देत नाही, पट्टी बी देत नाही, दुसऱ्याला देऊ बी देत नाही, बाहेरच्या महाराजाला गावात येऊ बी देत नाही. माझं नाव टाकलं नाही मी सप्ताच बंद पाडतो. अरे तू जन्मण्याच्या आधी चालू झालाय, तू मेल्याच चालणार आहे, मधी कशाला बुटबुट करतो. पण कपाळाचं पाठ केल्याशिवाय राहत नाही. सिद्धांत लक्षात घ्या. एवढा मोठा वीर, त्याला दुर्लक्ष केलं होतं, तो आठवणीत नव्हता, तरी सुद्धा त्याला हाक मारल्याबरोबर सगळ्यात शेवटी सर्वात पहिल्यांदा ज्याला बोलवलं पाहिजे
तुला सर्वात शेवटी हाक मारली तरी आला का? ज्याला राम कार्याची तळमळ आहे, तो आडेवेडे घेत नाही, नाटक करत नाही, हाक मारल्याबरोबर आल्याशिवाय राहत नाही. बजरंग बली आले असं सांगतात. सुग्रीव म्हणे हनुमंता सीता शुद्धीच्या कार्यार्था तुवा निघावे शीघ्रता श्री रघुनाथा सुखार्थो. श्री रघुनाथा सुखार्थ. अरे हनुमंता, तू काय कर, लगेच्या लगे निघ म्हणले. असं 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 खराब आहे, लगेच्या खराब आहे खरं, लगेच्या लगे त्या ठिकाणी तू राम कार्यासाठी निघ. अशा प्रकारे रामचंद्र प्रभूंना सुख देणे, सीता शुद्धी करण्यासाठी हनुमंता निघ. राजा सुग्रीवाने आज्ञा दिली. तू जाओनी तत्वता सीता शुद्धी अनावी आता तुझी ज्ञान बळा समता नाही सर्वता ती लोकी. अरे हनुमंता, तू ज्ञानी आहेस. आणि ज्ञानी कुणाला म्हणावं महाराज? ज्याचं जीवन रामकृष्णाच्या सेवेशिवाय व्यर्थ आहे त्याला ज्ञानी म्हणावं. कारण रामकृष्णाच्या सेवेतच जीवनाचा अर्थ आहे. हे ज्याला कळतं त्याला ज्ञानी म्हणतात. ज्ञानदेवाजीनी नामे दीन व्यर्थ. हरिपाठात सगळं नका येऊ द्यावं, काही तुकडे आले पाहिजे, 2-3 तुकडे मला पाठ आहेत, त्याच्यावर मलाही काही पाठ नाही. सांगण्याचा विषय असा आहे, बजरंग बलीला सांगितलं, बजरंग बली, राम कार्याची संधी आहे, तुम्ही लवकरात लवकर साधा असं बोलताय. देव दानव मानव दैत्या तुझ्या बळा नाही समता जळ स्थळ खेचरा भूता तुझसी समता असे ना. आणि हनुमंता, देव दानव खेचर मानव सर्वांमध्ये कोणातही तुझ्या इतकी ताकद नाही असं बोलू लागले. या लागी सवेगा पण शीघ्र करावे गमान करिता हनुमंते उड्डाण धरी राहुणी सुग्रीवा. या लागी तुम्ही उडी मारा म्हणल्याबरोबर हनुमंत दणकन उडी मारा. कसं आहे हे बघा, मग आम्हाला जर म्हणलं कोणी रामायण सांगायला बसा, ते कान कोण कुठलं रामायण आहे काहीच नाही, टुनकून बसायचं, विषय बाकीचा बोलायचा नाही. मला इथंच बसवा, मला तिथंच बसवा. माणसं लय कलाकार महाराज, आडे वेडे नाही. अहो एवढा मोठा हनुमान आहे, भावार्थ रामायणातून भाव लक्षात घ्या. बजरंग बली राम कार्य करायचं, कुठं जायचंय बी विचारलं नाही. त्या ठिकाणी धाडकन उडी मारण्याची सुरुवात बजरंग बली करतात. तेवढ्यात सुग्रीवानं पाय धरला आणि काय बोलू लागला. तू एकला शीघ्र जासी सीता शुद्ध घेऊन येसी हे मानले आम्हासी निशेसी. हनुमंताला हात जोडले सांगितलं, महाराज तुम्ही तर पंढरपूरची वारी एकटेच करता हो की, आणि कुणी येऊ न येऊ तुम्ही जातावच. पण कसं आहे, दिंडी नेल्यास गोरगरिबाला घडत असते. सांगण्याचा उद्देश काय, हनुमंत तुम्ही एकटे जाऊन सीता शुद्धी कराल यात शंका नाहीये, परंतु आमची काही विनंती आहे, ऐका. अंगीकारोनी युरायासी यश द्यावे अंगदासी त्यासी न्यावे सीता शुद्धीसी हे मी तुझ पासी मागतो. आमची एक विनंती आहे, आमचं लेकरू एवढं सोबत न्या म्हणले, याच्या सोबत जेवढं सैन्य आहे याला विनेकरी बनवा म्हणले, बाकीची सगळी दिंडी टाळकरी, आणि सगळ्यांनाच नुकती मालक उपाशी करायना महाराज. असंच असतं. हे सगळं सांगण्याचा भाव काय, आपण जो प्रमुख असतो त्याची भूमिका कशी असावी, परमार्थामध्ये प्रमुखाची भूमिका कशी असावी. प्रमुखानं श्रेयासाठी नावासाठी न लढता कार्यासाठी लढणारा कार्यकर्ता पाहिजे. आजकाल काय झाले, राम कार्यामध्ये कार्य सांगता झालेत, काम सांगायला लागलेत, करीना झालेत. कार्य करणाऱ्यांची गरज आहे. हनुमान कार्य करते आहेत आणि तुम्ही आम्ही सगळे राम कार्य करते आहोत. आणि रामाचं कार्य करणारे जर झाले
तर यश दुसऱ्याच्या वाट्याला देतात आणि कार्य आपण करतात. हनुमंता, एवढा आमच्या लेकराला यशस्वी करा, याच्या नेतृत्वात दक्षिणेला जा. सुग्रीव हनुमंताला विनंती करा. ऐकोणी सुग्रीवाचे वचन हनुमंते केले नमन. तू राजा मी तुझा अधीन, ज्ञान प्रमाण मज पूज्य. सुग्रीवाला साष्टांग लोटांगण घातलं महाराज हनुमंतांना. हनुमानजी म्हणले, अहो तुम्ही राजा, आम्ही सेवक. आणि हे बघा, राम कार्य सांगणारा प्रत्येक जण राजा, आपण सेवक, याच भूमिके जीवनभर राहावं. राजा सुग्रीवा, तुम्ही आम्हाला कार्य सांगतायत, हाच उपकार आहे महाराज. मग त्यात भूमिकेचा विषय नाहीये, अशा प्रकारचा भाव हनुमंताचा आहे. सुग्रीवे जाणोणी अंगदासी, स्वय दिदला हनुमंतापासी. गंधोनिया युवराजासी, निघे शुद्धीसी हनुमंत. निघे शुद्धीसी हनुमंत. अंगदाला सोबत घेतलं आणि बजरंग बली निघाले. वानर गाडीले शुद्धीसी, निघाले निल्य दिसेसी. चौदिशांच्या गती मानसी, सुग्रीव त्यापासी सांगत. चारही दिशेबद्दल कोण कसं गेलंय काय नाही, हनुमानजींना त्या ठिकाणी राजा सुग्रीव सांगताय. वीर शार्दूल वानरपती, पूर्वे शोधावयाच्या आरती. साक्षेपे सांगे विनंता प्रति, गमन स्थिती ते ऐका. पूर्व दिशेला शार्दूल वीर विनिताला त्या ठिकाणी कसं कसं जायचंय तेही सांगतोय, ऐका. पूर्वे जाता महावीरी, शुद्धी घ्यावी नाना परी. पावी देश देशांतरी गिरी शिखरी ते ऐका. पूर्व दिशेला जाणाऱ्या वानरांनी देश देश ठिकाण ठिकाणाला सीतेचा शोध घ्यायचाय. कसा घ्यायचाय, कुठं कुठं जायचंय, लक्ष द्या. मंदराचळ अरुणाचळ, मुख्य शोधावा कुळाचळ. पूर्वे पर्वत सकळ, शिखरे शेल शोधावे. मंदराचळ पर्वत असेल, अरुणाचळ पर्वत असेल, कुळाचळ हिमालयासारखे पर्वत असतील, पूर्वेला सर्व त्या ठिकाणी शैल शिखर शोधावीत असं सांगतात. अंग वंग करुषा कलिंग, गोड विदेह शोंड भ्रंग. कामरूप कामाक्ष देशागे, अनेक समूळ सांग शोधावे. पूर्व दिशेला असणाऱ्या देशांचं ठिकाणांचं वर्णन करतायत. अंगदेश, वंगदेश, कारुष देश, कलिंग देश, गौड देश, विदेह म्हणजे आपली मिथिला वगैरे सगळी पूर्वेला आहे. पौंड्र देश, भृंग देश, कामरूप, कामाक्ष असे अनेक देशाचा शोध घ्यायचा आहे असं सांगतायत. मंदगिरीच्या एके भागी, लोक वसती पाप मार्गी. एका त्याची मांगी, विकटांगी विक्राळ. मंदगिरीच्या एका भागामध्ये पाप मार्गी, पाप करणारे लोक राहतात. कशा प्रकारचे आहेत ऐका म्हणले. कर्ण प्रावरण विकर्ण एका, बरोबर खर मूक गोड मूक. हबसी किरात निर्दळ नाळिक, काळमूक मावयन. कर्ण, कानच पांघरणारे, वाकड्या तिकड्या कानाचे. त्यानंतर सांगतायत बर्बर मुख, बर्बरिक सारखं मुख. काही जणांचे गाढवासारखे मुख आहेत, काही जण घोड्यासारखे मुखाचे आहेत. हपसी, काळमुख. आणि त्यानंतर यवक, यवन, काळ यवनासारखे महायवन. ती लोक त्या ठिकाणी पूर्व दिशेत राहतात असं सांगू लागले. कोळी माळी निषाद होण, केश कंबळी केशावरण. लोमधारी लोम प्रावरण, विकाराळ वदन विकटक्ष. कोळी माळी निषाद, त्यानंतर केश
अंगावर पांघरेणारे लांबलचक केस असणारे, लोमधारी, लोम प्रावरण, विक्राळ वदन असणारे नाना प्रकारचे लोक राहतात असं सांगतात. ऐशा पापिया माझी जाण असेल महापापी रावण, तेथे शोधावे आपण सौभाग्य रत्न सीतेसी. आणि हे सगळे लोक पापी आहेत. सांगितलं नाथ महाराजांनी यवन राहतात तिकडे. यवन, यवन या शब्दाचा अर्थ कळला असेल ना. अशा प्रकारची सर्व यवन आहेत आणि ते तिकडे राहतात आणि ती सगळी पापी आहेत म्हणले. आणि या पाप्यांमध्ये महापापी रावण राहत असेल असं नाथ महाराज सांगतात. जळवासी जळमळनसे रक्त वर्णाती कर्कशे, रूम श्याम फिरंग वैशे सागर प्रदेश शोधावा. जळात राहणारी माणसं त्यांना जळ माणसं म्हणतात. त्यानंतर सांगतायत आरक्त वर्ण, लालबुंद दिसणारे तांबड्या रंगाची. इंग्रज कशी होती, कुठून आले होते? पूर्वेकडूनच आले होते ना. आपण पूर्वेकडचे, ते पश्चिमेकडचे. त्यानंतर अशा त्याला काय ग्रीन इंडियन, काय रेड इंडियन म्हणतात ना, बरोबर आहे ना. ते त्या ठिकाणी सांगू लागले आरक्त वर्ण, लाल दिसणाऱ्या वर्णाचे काही, कर्कश, रूमश्याम, फिरंग वेश, अशा प्रकारचे सागर देश शोधावेत असं सांगू लागले. मधु मर्दिला मुरारी रक्त भारिले सागरी, त्या लोह समुद्राच्या तिरी रत्नगिरी पर्वत. लोह समुद्राच्या ठिकाणी रत्नगिरी नावाचा पर्वत आहे, जिथं मुरारींनी मरू नावाचा दैत्य भगवंतानं मारलेला आहे. त्या ठिकाणी जाऊन सुद्धा सीता शोधावी. ते गरुडाची नित्य वस्ती, तेने गांजोनी लंकापती, सोडोनी सीता सती रामार्पणार्थी प्रतिपाळे. म्हणले तिथं जर रावण गेला असला तर नक्की गरुडानं झपके दिले असतील म्हणले त्याला, आणि त्याला मारून सीतेचा प्रतिपाळ करत असेल म्हणलं रामाला देण्यासाठी. तिथं तुम्हाला काही भांडण करायची गरज नाही म्हणले. तिथं जर रावण गेला असला तर आई ती सीता सोडविलेली फक्त घेऊन या असं सांगताय. ते जाऊनी आपण घ्यावे गरुडाचे दर्शन, सीता पुसावी करुणी नमन, नाही तरी गमन पुढे करावे. आणि तिथं जाऊन तुम्ही गरुडाचं दर्शन घ्या म्हणले, कारण गरुड जय श्रीराम वाला आहे. महाराज, माणसानं आपल्या आपल्या जातीच्याच पाया पडावं. जात कोणती? जय श्रीराम म्हणलं की आपल्या जातीचं. बरेच जण म्हणतात माझी ही जात माझ्या जातीचा ते. अरे त्याला रामराम करायची अक्कल नाही, त्याला जातीचं म्हणता होय? त्याला जातीचं म्हणायचं नाही महाराज. माझी जातीचा मज भेटो कोणी, आणि रामराम करणारा गरुड असल्यामुळे त्याच्या पाया पडा. त्याला सीता विचारा, तिथं जर सीता नसेल तर पुढे जा. त्याची सागरा माझारी, गोमंत नामे पर्वत थोरी, उंच लक्ष योजनांतरी वस्ती त्यावरी मंदे हा. आणि त्याच पर्वताच्या ठिकाणी सागरामध्ये गोमंत नावाचा एक पर्वत आहे, उंच लक्षानुलक्ष योजन आहे, आणि त्याच्या ठिकाणी रावण गेला असेल तर पाहावा. मंदे राक्षसांची तोरी, असंख्य उपदती सागरी, सूर्यादयी सूर्यावरी सहस्रसरी दावती. आणि मंदेह नावाच्या पर्वताच्या ठिकाणी अनेक राक्षस त्या ठिकाणी उत्पन्न होतात असं सांगू लागले. ते द्विज संध्योदके करी, पडोणी निमती सागरी, सेवेची उपदती रात्री लक्षांतरी असंख्य. सकाळी ब्राह्मणांनी संध्या केली, मंत्र जपले की राक्षस मरून पडतात, आणि रात्री लगेच ती राक्षस जागी होतात. त्यामुळे आपलं रामायण चालू असेल, आपले मंत्र चालू असतील तर राक्षस मरतात बरं का. पण आता झालंय उलट, आमचे गावोगावचे रामायण बंद पडायलेत, आणि त्याचं किती वेळस ऐकू आले, किती जोरात ऐकू आले.
त्यामुळे आमचे मरायला लागले. तुम्हाला मरायचं असेल तर रामायण बंद करा आणि जगायचं असेल तर रामायण चालू करा. अर्थ हाच. धन्य द्विजांचे अर्घदान संध्योदके दुष्ट दलान सूर्यासी करवी गमान मार्ग दान द्विज संध्या. नाथ महाराजांनी सांगितलं धन्य द्विजांचं अधिष्ठान आहे महाराज, आराधना आहे की त्यांनी संध्या केल्याबरोबर राक्षस मरून पडतात. आणि आजकाल आमची माणसं आपल्याच देवबाप्पांना शिव्या द्यायलेत. ब्राह्मण असे ब्राह्मण तसे. अरे ब्राह्मण हे देवता आहे, त्यांच्या विरोधात बोलू नये. हा स्वधर्माचा शिष्टाचार आहे, तो भंग केला तर विनाश निश्चित आहे. त्यामुळं ब्राह्मणांना वंदन या ठिकाणी नाथ महाराज करत आहेत. या लागी सूर्याची नित्य गती आहे ब्राह्मणांच्या हाती. ब्राह्मण महिमावानु किती भुक्ती मुक्ती चरण तीर्थ. आणि नाथ महाराज सांगू लागले सूर्याची गती ब्राह्मणांच्या हातात आहे. त्यामुळे ब्राह्मणांचा महिमा किती वर्णावा. फक्त एकच आहे, ब्राह्मणांनी सुद्धा आपापला महिमा जपावा. दुसऱ्याला कमी लेखण्याच्या भानगडीत पडू नये. ब्राह्मण महिमा मोठा आहे आणि ब्राह्मण हे स्वधर्मामध्ये पूजनीय आहेत, वंदनीय आहेत असं सांगतात. ब्राह्मणांच्या सेवाव्रती ते तुम्हा होईल गती. सीता शोधाविया साधाव्रती श्रीराम भक्ती प्रतापे. आणि तिथं जाऊन तुम्ही ब्राह्मणांची भक्ती करा, ब्राह्मणांना वंदन करा. ब्राह्मणांना वंदन केलं की तुम्हाला तिथं जाता येईल आणि श्रीराम भक्तीच्या प्रताप सामर्थ्यानं त्या ठिकाणी सीता शोधा असं सांगतात. वाल किल्ल्याची पर्वती अंगुष्ठा मात्र देहाकृती. वैखास नसत्यासी म्हणती सामर्थ्य शक्ती आणि वार. आणि त्याच पर्वताच्या ठिकाणी वालकिल्य नावाचे ऋषी राहतात. अंगुष्ठ्यासारखं शरीर बनवतात, अंगठ्यासारखं. आणि त्याला काय म्हणतात, कुठे वैखासन म्हणतात. जी वेगवेगळी आसन असतात त्यापैकी ते वैखासन आहे. आणि वैखासनामध्ये बसून ते तपश्चर्या करतात. त्यांनाही तुम्ही वंदन करा. त्यांच्या वरती आपण साष्टांग करुणी नमन. त्यासी सांगावे निज गमन सीता शोधन करावे. आणि त्यांना साष्टांग लोटांगण घालायचं महाराज. कारण साधू दिसला की पाया पडताना पडू का न म्हणायचं नाही, पाया पडायचं. साधूचे वंदन केलं की सामर्थ्य येत असतं. त्यांना वंदन करा आणि कार्याला लागा. पूर्वे जगन्नाथ स्थळ उदार ब्रह्ममूर्ती मंगळ. ते तिचा महिमाती प्रबळ एका सकळ सदावे. पूर्वेला जगन्नाथाचं स्थळ आहे, जी ब्रह्ममूर्ती आहे, साक्षात देव आहे. आणि त्या स्थळाचा महिमा सांगतो म्हणले, थोडा ऐका. ब्रह्मभाव आणि शक्ती मूर्तिमंत ती मूर्ती. कृष्ण बळभद्र सुभद्रापती लोकवंदिती पर्याय. ब्रह्मभाव आणि चित्शक्ती, स्वतः साक्षात ब्रह्म असणारे भगवान श्रीकृष्णाचं हृदय बरं का. जगन्नाथ भगवान श्रीकृष्णाच्या हृदयाची समाधी भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि त्यानंतर बलभद्र आणि माता सुभद्रा म्हणजे तिघ बहीण भाऊ त्या ठिकाणी आहेत. अशा प्रकारचं ते महिमान नाथ महाराज सांगतात. प्रथम शक्तीचे दर्शन तो नर होय सौभाग्यपूर्ण. प्रथम बाळभद्राचे दर्शन धर्मपरायण तो पुरुष. आणि तिथलं महिमान आहे म्हणले. अगोदर जर सुभद्रेचं वंदन केलं तर काय होतं, तो नर होय सौभाग्य, भाग्यवान बनतो मला शक्तीचं दर्शन केलं की. आणि बलरामाचं जर दर्शन केलं, राम आणि त्याच्या पुढं बलराम, त्या बलरामाचं दर्शन केलं की धर्मपरायण व्यक्ती बनतो असं सांगतात. प्रथम देखिल्या भगवान मूर्ती
त्यासी सद्य भगवत प्राप्ती पाया लागती चारे मुक्ती भुक्ती मुक्ती त्या धन्य. आणि जर भगवंताची मूर्ती बघितली भगवान श्रीकृष्णाची तर तो हरिभक्त परायण बनतो महाराज. मग भक्त परायण बनल्यानंतर पुढं काय ताण आहे की नाही. भक्ती मुक्ती आनंद मिळतात, दान मिळतात असं सांगतात. ते जाऊनी आपण करावे देवदर्शन सीता शोधावी सावधान नाही तरी गमन करावे. तिथं जाऊन तुम्ही देवदर्शन करा. तर बरेच जण म्हणतील राम अवतारामध्ये कृष्ण अवताराचा विषय कसा. नाथ महाराज हे अलीकडील आहेत. नाथ महाराजांच्या अगोदरच कृष्ण अवतार झालेला आहे. नाथांचा हा भाव आहे की भगवंताच्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्यानंतर आपण त्यांना वंदन करावं. या भावार्थानं ग्रंथकर्ते लिहित आहेत. कोणे के अवसरी स्वभावे कोपाला हरी तो निक्षेपिला सागरी अग्नि समुद्री लागला. आणि एका काळची कथा सांगतायत की भगवंताला राग आला आणि तो राग त्या ठिकाणी समुद्रात टाकला आणि त्यामुळे समुद्र जळायला लागला. जळचरा परम दुःख तोडू लागले समुद्रोदक कृपा उपजोनी देख कोपानुकंप रचिला. आणि मग अग्नी लागल्यानंतर पाणी कडू लागू लागलं. मग त्यावेळेस भगवंताला कृपा आली आणि भगवंतांनी राग आवरला. दाक दीप्ती काढोनी बाहेरी त्याचा रचिला कनकगिरी उरला जो का सागर उद्धरी त्याची थोरी वडवालने. आणि जो राग होता समुद्रात टाकला. समुद्राला आग लागली होती. प्राणी मरतात म्हणून वडला. पाणी कडू होऊ दिलं नाही. आणि मग तो काढलेल्या रागाचा कनकगिरी बनला, सोन्याचा पर्वत बनला. आणि उरलेला राग वडवानळ अग्निरूपामध्ये समुद्रामध्ये आहे असं सांगतात. त्याचंही महत्व काय आहे ऐका. वडवानळासी भक्ष देखा बारा गावे समुद्रोदक सबोते दे कोणी चोख ठेविला निष्ठक सागरे. आणि त्या वडवानळ अग्नीला 12 गावाचं समुद्र पाणी प्यायला लागतंय तरच त्याचं पोट भरतंय. आणि तो समुद्रात ठेवलेला आहे असं सांगतात. सागरुआ पुल्या जळसत्ता विजून शके त्यासी सर्वथा सागरा शोषुणी समजता होय वक्षिता प्रलय काळी. सागराच्या पोटातच वडवानळ नावाचा अग्नी आहे जो रोज किती 12 गावचं पाणी पितो. समुद्राचं 12 गाव व्यापून 12 गावच्या क्षेत्रात जेवढं पाणी असतं तेवढं. आणि ज्यावेळेस प्रलय काळ येईल त्यावेळेस तो संपूर्ण त्या ठिकाणी समुद्र प्राशन करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे की नाही. आजही लोक मान्य करतात समुद्रामध्ये ज्वालामुखी आहे म्हणून. तो वडवानळ आहे आणि तो भगवान श्रीकृष्णाचा राग आहे असं सांगताय. ते तोडी उडता महावीरी जळती वडवाग्नी माझारी वाटन चले पुढारी शीघ्र वानरी परतावे. आणि तिथून पुढे जर भानगडीत पडाल तर वडवानळ अग्नीमध्ये तुम्ही जळून भस्म व्हाल. त्याच्यापेक्षा तुम्ही परत मागे फिरा असं सांगताय. सुग्रीव वीर पंचनान पाचारुनिया सुसेन पश्चिम दिशेचे शोधन सांगे आपण ते ऐका. सुषेणाला बोलवलं सुग्रीवानं आणि पश्चिम दिशेला कशी सीता शोधायची सांगताय. सौराष्ट्र सिद्ध सोयरा उका मंडळ द्वारकापूर त्रिगर्त गांधार काश्मीर देश समग्र शोधावे. सौराष्ट्र सिद्ध सौवीर उखामंडळ द्वारकापूर त्रिगर्त गांधार गांधार म्हणजे अफगाणिस्तान बर का. द्वारका म्हणजे गुजरात परिसर. त्यानंतर सौराष्ट्र सोमेश्वराचा परिसर. त्यानंतर अशा प्रकारची सर्व
देश शोधायचे असं सांगतायत. मेधावती साबरमती रेवा मधुमती वेदवती चंदन पंचनंद प्राची सरस्वती प्रतोद्गा प्रति महाविप्सिता. महामेधावती साबरमती रेवा मधुमती वेदवती पंचनदी प्राची सरस्वती अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन तुम्ही सीतेचा शोध घ्यावा असं पश्चिम दिशेच्या वानरांना सांगतात. कुरुक्षेत्र गीतावट ज्वालामुखी नगरकोट नेपाळ जयपाळ नीलकंठ काशी काश्मीर घाट शोधावे. कुरुक्षेत्र जिथं गीता सांगितली, ज्वालामुखी नगरकोट नेपाळ जयपाळ नीलकंठ काश्मीर घाट अशी ठिकाणं शोधा असं लागेल. केतकी खंड शंकनाळवाण केशर उत्पत्ती सुगंध स्थान जांगळा देवी पीतवन सीता शोधून पावे. आणि काश्मीर परिसरामध्ये केतकी खंड शंखनाळवन जिथं केशराची उत्पत्ती होते. आता एक कुठलं काश्मीरच केशर ना आपण केशराची उत्पत्ती होते. त्यानंतर काय सांगू लागलेले आहेत ती सुगंध स्थान आहेत. जंगळा देवी नावाची त्या ठिकाणी पिवळं वन आहे, तिथेही जा सीता शोधा असं सांगू लागले. प्राग ज्योतिष नाम नगर हेममय मनोहर महादुष्ट वसे नरकासूर त्यासी नित्य मित्रत्व रावणासी. प्रागज्योतिषपूर नावाचं गाव आहे, तिथं नरकासूर नावाचा दैत्य राहतो, त्याचं रावणाचं जमतंय. हा नरकासूर कोणता? जो भगवान श्रीकृष्णानं मारला हे की नाही. आपण दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी कोणती चतुर्थी साजरी करतो? नरक चतुर्थी. कारण त्या दिवशी नरकासूर मारलेला आहे. तो नरकासूर रावणाचा मित्र आहे म्हणले. तिथं जर त्यानं सीता नेली असली तर शोधा आणि दिसला की मारा. त्याचे निबळे रावण ते असेल सीता समवेत तो शोधून धरावा जीत बांधून येत आणावा. आणि त्या नरकासुराच्या जीवावर तिथं रावण जर बसला असला आणि तुम्हाला जर दिसला, उचलायचा, गाडीत घालायचा आणि बांधून मारून आणायचा असं सांगतो. सागरी मधुकेट बस्थान त्या नाव दशावर्त जाण ते मधुमर्दी मधुसूदन ते विजय स्थान हरीचे. सागराच्या ठिकाणी मधुकैटभ स्थान आहे, ज्याला दशावर्त म्हणतात. जिथं भगवान त्या ठिकाणी भगवान मुरारींनी मधु नावाच्या दैत्याला मारलेला आहे, त्याच ठिकाणी जावं. तेची पंचजन मधून शंख काढिला 5 जन्य जाती नादे त्रिभुवन कंपायमान सुरासुर. आणि त्याच ठिकाणी मधुदेव नावाच्या दैत्याला मारलं, त्याला पिळलं महाराज. शंखासूर म्हणतात त्याला. आणि त्याच्यापासून शंख बनला, ज्याला पांचजन्य म्हणतो आपण. भगवद्गीतेमध्ये वर्णन आहे, देवदत्त धनुर्धरो पांचजन्य ऋषिकेशो. देवदत्त धनुर्धरा, तो जो काही भगवंताच्या हातातला पांचजन्य शंख आहे तो तिथं निर्माण झालाय असं सांगतात. तेची समुद्री चक्रगिरी वज्रनामी वज्र शरीरी नित्य वसे तयावरी सुरासुरी दुर्दर्श. सुरासुरी दुर्दर्श. त्याच समुद्राच्या ठिकाणी चक्रगिरीच्या ठिकाणी वज्र नामाचे वज्र शरीरी लोक राहतात, जे कुणालाही अवघड आहेत असं सांगू लागले. त्या देव दोन्ही चक्रधार त्याच्या शरीराचे करी चक्र आणि इंद्राला गुणी वज्र निर्मिमयासूर लघु लागव. आणि त्याच लोकांना मारलं. कोणत्या लोकांना मारलं महाराज? चक्रधर नावाच्या लोकांना मारलं.
वज्र शरीर होतं त्यांचं, त्यांना मारलं आणि त्यापासून सुदर्शन चक्र देवानं बनवलं आणि मयासुरानं त्याच्याच पासून इंद्राचं वज्र बनवलं असं सांगतात. ऐसे अति दुर्गम स्थान राम नामे गुणी जाण शुद्धी करुणिया सावधान जीत रावण धरावा. आणि अशा दुर्धर अशा स्थानी तुम्ही जायचंय आणि सीतेची शोध घ्यायचा आहे आणि रावण दिसला की मारून त्याला यायचंय असं सांगू लागलं. याई पुढे अगस्त्यगिरी सूर्य मावळे सचक्री पुढे मार्ग न चले अंधारी शीघ्र वानरी परतावे. आणि या पुढे अस्तगिरी आहे, तिथं सूर्य मावळलेला जातो. मग तिथून काय करा, तुम्ही चटकन परत या असं सांगू लागले. उत्तर देशे गिरी जागळी शोधून निघाला शतबळी सुग्रीव सांगे त्याच वळी देश देश शोधावा. उत्तर दिशेला शतबळी नावाचा वानर निघाला. सुग्रीव त्याला उत्तर दिशेचे देश सांगू लागला, सर्व शोधा. मद्रक मथुरा शूरसेना कुरु कैकये माळव माण मत्स्य पुलिंदारी यवन चीन माचीन शोधावे. मद्रक मथुरा शूरसेन कुरु कैकय माळव माण मत्स्य पुलिंदादी यवन. यवन देश म्हणजे हे आताचे नाही, अगोदरचे ते कोणते अरबस्तान वगैरे हे ते जे आहेत ना, ते सगळे देश तुम्ही शोधा. चीन असेल, महाचीन असेल, हेही देश शोधा असं सांगताय. उत्तर कुरु देशाच्या ठाई शीतोष्ण बाधान बाधी पायी जरा रोग शीक नाही ते ठाई तस्कर. उत्तर कुरु देशाच्या ठिकाणी शीत उष्णाची बाधा होत नाही, तिथं चोऱ्या होत नाहीत, अशा प्रकारचं चांगलं ठिकाण आहे असं सांगू लागले. त्या देशा माझी जाण सीता सवेत रावण अवश्य शोधावा पण सावधान समजते. आणि अशा देशामध्ये जाऊन सीतेचा शोध घ्यावा. रावण तिथं सापडला तर जीव मारावा असं सांगतात. मेरू मानार सोम हेमाद्री भ्रंगतुंग भ्रमरगिरी कोच कालिंजर यावरी सीता सुंदरी शोधावी. मेरू मंदार सोम हेमाद्री भृंग तृंग भ्रमरगिरी क्रोंच कालिंजर अशा अनेक ठिकाणी सीता शोधा असं सांगतात. सुगंध सुरभी पीतपलाक्ष देवदारु तरुतरक्ष बुर्जपत्र वल्कल वृक्ष सीता समक्ष शोधावी. सुगंध सुरभी पीत पलाक्ष देवदारू तरु तरक्ष बुज्रपत्र वल्कल वृक्ष अशा सर्व ठिकाणी जावा आणि सीतेचा शोध घ्या. गंगा यमुना सरस्वती तमसा कौशिकी गोमती प्रयाग तीर्थ महाराज ख्याती तीर्थ सीता सती शोधावी. गंगा यमुना सरस्वती तमसा कौशिकी गोमती प्रयाग तीर्थ अशा सर्व ठिकाणी जा, सीता शोधा. मानस सरोवराचे ठाई जे जन्मली निज प्रभावी शरयुतीचे नाम पायी सीता ते ठाई शोधावी. मानस सरोवराच्या ठिकाणी जिचा उगम झालेला आहे त्या शरयू नदीच्या तीरावरती सुद्धा सीता शोधावी. नारायणा निज मंदिर बदरिकाश्रमाती पवित्र पंच प्रयागादी केदार सीता सुंदर शोधावी. भगवान श्री विष्णूचं बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी मंदिर आहे. हरिद्वार काशी अशा अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही सीता शोधा असं सांगा. कनकगिरी शिखरी देखा कृतिका भगरती स्वामी कार्तिक शरबलवीचे विरोधक जन्म षण्मुख पावला. कनकगिरी शिखरावरती कृतिका गर्भावर स्वामी कार्तिक जन्मिलेला आहे. अग्नीच्या गर्भानं कनकगिरीवरती बर का.
आणि कशाच्या वीर्यानं? भगवान शिवाच्या वीर्यानं त्या ठिकाणी कार्तिकीचा जन्म झालेला आहे. तिथेही जाऊन तुम्ही सीता शोधा असं सांगलं. ते पर्वती आते कांता रावण सीता समवेत शोधून पावा निशित तुम्ही समस्त मिळूनी. आणि त्या पर्वतावर जाऊन एकांतात जर रावण असेल तर त्याला जाऊन शोधा, मारा, नाही तर बांधून आणा असं सांगलं. माना सरोवराचा प्रांत मेरू पठारी अतिशोभित सीता शोधावे तेत तुम्ही बळवंत वानर. मानस सरोवराच्या प्रांताच्या ठिकाणी मेरू पठाराच्या आजूबाजूला सगळीकडे तुम्ही हुशार वानरांनी सीता शोधा. ते दोन्ही पुढे हिमाच्या वाटण चले हिमकल्लोळ ते दोन्ही परतावे तात्काळ हिमे प्रबळ पिडाल. आणि तिथून पुढे हिमालय लागतो म्हणले. अतिशय गारवा आहे, थंडी आहे, बर्फ आहे. तिथून काही पुढे जाऊ नका तुम्ही. गारव्यानं अडचणीत याल, तुम्ही परत या. अंगाद युवराज कुमार नळ नीळ जामवंत दुर्धर दक्षिण शोधावया सत्वर हनुमान वीर चालिला. तिन्ही दिशा सांगितल्या, पूर्व पश्चिम उत्तर. आता सांगू लागले अंगदासोबत नळ नीळ जांबवंत हनुमान दक्षिणेकडे जात आहे. दक्षिण शोधावयाचे आरती सुग्रीव सांगे तया प्रती किती पर्वत देश किती शोधित स्थिती अवधारा. दक्षिण दिशेच्या वानरांना राजा सुग्रीव सांगू लागला किती पर्वत मध्ये, किती देश आहे, काय काय करायचंय सगळं सांगतो. विद्यांद्री सियांद्री मलयांद्री मतंग श्रीशैल अंतरगिरी आणि वैकंठाद्री चंद्रगिरी सीता महेंद्री शोधावी. सीता शोधा विद्यांद्री पर्वतावर, सिंहाद्री, मलयांद्री, मतंग, श्रीशैल, अंतरगिरी, व्यंकटाद्री, चंद्रगिरी या सर्व पर्वतावरती सीता शोधा. नर्मदा तपती गोदावरी कृष्णा वेण्या मलप्रहारी पाताल गंगेच्या प्रसरी सीता सुंदरी शोधावी. नर्मदा, गोदावरी, कृष्णा, वेण्णा, मलप्रहारी आणि पाताळ गंगा असेल अशा अनेक ठिकाणी जाऊन तुम्ही सीता शोधा. आओ बळ माओ बळ दूत शंकरी पांडुरंग महाक्षेत्री वेणुनाद मिमातिरी सीता सुंदरी शोधावी. चंद्रभागेच्या तीराला पांडुरंगाचं ठिकाण आहे म्हणले. मग तुम्ही म्हणाल आता हे पांडुरंगाचं कृष्णाचं आहे कसं? तसं नाही. योगी 28 विठेवरी उभा आणि तिथेही जाऊन सीता शोधा असं सांगू लागले. प्रतीचे मैनात ताम्रपणी कृतमाला पयस्विनी उभय कावेरी श्रीरंग स्थानी श्रीराम पत्नी शोधावी. प्रतीची, मैना, ताम्रपर्णी, कृतमाला, पयस्मिनी, उभय कावेरी, श्रीरंग स्थान या सर्व ठिकाणी जाऊन सीतेचा शोध घ्यावा. अगस्त्याश्रम कन्याकुमारी मत्स्य तीर्थ चिदंबरी कर्दळी वीण मंगळा गौरी सीता सुंदरी शोधावी. अगस्त्याश्रमाच्या ठिकाणी, कन्याकुमारीच्या ठिकाणी, मत्स्य तीर्थाच्या ठिकाणी, कर्दळी वन असेल, मंगळागौरी असेल या सर्व ठिकाणी जाऊन सीता शोधा. कर्नाटक तेलंगा त्रिगुळांतरी ओढ्या मल्याळ पंचवर्तारी चोर मंडळा माझारी सीता सुंदरी शोधावी. कर्नाटकामध्ये, तेलंगणामध्ये की नाही, ओढ्या मल्याळ, पंचभितरी, चौर मंडळ या सर्वच ठिकाणी जाऊन सीतेचा शोध घ्या. पांचाळ देश मथुरा मानाती रमणीय कुमुदवान चंद्रास्य गुप्तार्जुन सीता शोधून पावी. पांचाळ देश असेल, मथुरामान, अतिरमण, कुमुदवन, चंद्रहास्य, गुप्तार्जुन ही सर्व देश पाहावे. आता हे आपल्याला सगळं माहिती नाही, अभ्यास नाही. अनेक ठिकाणांची नावं सांगू लागलेली आहेत. आहो बळाद्री
नृसिंहस्थान चोक मथुरा दारुकवाण अनंत शयन कुंभकोण श्रीरंग पटण शोधावे. अहो बळाद्री असेल, त्यानंतर नरसिंहाचं स्थान असेल, मथुरा, दारुकवन, अनंत शयन, कुंभकर्ण, श्रीरंगपट्टणम या सर्व ठिकाणी जाऊन सीतेचा शोध घ्यावा. ते तोडी पुढे लंकापूर राक्षस वस्ती मशूर आडवा दुस्तर सागर जाओ वानर न करती राखती. तिथून पुढे लंका आहे आणि लंकेला जाण्यामध्ये आडवा कोण आहे म्हणले? समुद्र आहे. आणि त्या समुद्रातून मात्र उडी मारून वानर जाऊ शकत नाहीत असं सांगतात. दक्षिणे सीता प्राप्तिस्थान मे सांगितले स्थूलमान तुम्ही अवघे बळवान सीता शोधून आणावे. दक्षिणेला सीता सापडू शकते म्हणले. मी काय उग वर सांगितलं, तुम्ही हुशार वाढणार आहेत, तुम्ही जाऊन सीतेचा शोध करा असं राजा सुग्रीव. नळ नीळ प्राज्ञ जांबुवंत तुर्बळी वीर हनुमंत अंगद राजसूत तुमांत सीता शुद्धार्थ साधावया. नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव अंगद सगळे जण आहेत, हुशार तुमच्या सोबत हनुमान आहे असं सांगू लागले. सीता शुद्धी आणल्या देख माझे शिलामी सरते मुख तेने शिला माती संशुक हे आवश्यक साधावे. म्हणले हात जोडून विनंती आहे, सीता शुद्धी जर आणला तर मला रामाला तोंड दाखविता येईल, नाही तर तोंडच दाखविता येणार नाही. माझ्यावर उपकार करा, सीता शुद्धी आणा असं सुग्रीव बोलू. पालव पसरोणी तुमासी तो अवघियासी आणून सीतेच्या शुद्धीसी श्रीरामासी सुख द्यावे. पदर पसरितो म्हणला, पदर पसरितो एवढी सीता शुद्धी आणा आणि माझ्यावर उपकार करा. सुखी केली श्रीलग्नाता परम सुकामा समजता सीता शुद्धीसी शीघ्रता वदे सर्व वरादार्था सुग्रीव. सीता शुद्धीच सुख रामाला होणार आहे. रामाला सुख झालं की आपल्या जीवनाचं कल्याण होणार आहे. मायबापांनो एवढं कार्य करा, माझ्यावर उपकार करा. पुन्हा पुन्हा विनंती राजा सुग्रीव करतो. तुम्हा मधून बलता यथार्थ शुद्धी सांगे सीता मज समान राज सत्ता नृप पूजता मी देईन. तुम्ही जर सीता शुद्धी आणली म्हणले तर माझ्या समान तुम्हाला बनवितो, माझ्यासारखीच तुम्ही सुद्धा राजे अशा प्रकारची पदवी तुमची बनवतो असं राजा सुग्रीव. मुकुट कुंडले कटी सूत्र कंठी पद कविचित्र हार श्वेत छत्र युग्म चामार राज्यधर करीन मी. मुकुट कुंडल श्वेत छत्र नाना प्रकारचे अलंकार भूषण राजा बनवतो असं राजा सुग्रीव सांगतो. सीता शुद्धी जो सांगता परमाप्त श्री रघुनाथा भुक्ती मुक्तींचा तो दाता एकात्मता आलिंगी. सीता शुद्धी जो सांगेल तो रामाचा आवडता होणार आहे, भुक्ती मुक्तीचा दाता तो मात्र होय जगाचा मायबाप होणार आहे अशा पद्धतीत सांगता. अंतरी आलिंगी एकात्मता बाह्य स्थापी देव भक्तता राज्य वैभव नित्य मुक्तता शुद्धी सांगता हे प्राप्ती. शुद्धी सांगितल्यानंतर तुम्हाला काय काय प्राप्तता होणार आहे? अंतरी आलिंगी एकात्मता. रामचंद्र प्रभू अंतकरणातून एकात्म भावानं तुम्हाला आलिंगन देतील. महाराज केवढा मोठा उपकार आहे हा. आणि त्यानंतर सांगतात बाह्य स्थापी देव भक्तता. बाहेर जर बघितलं तर हनुमंताची स्थापना ही भक्त म्हणून आहे, रामदेव म्हणून आहे. पण रामाच्या हनुमंताच्या राम कुठे? छातीत आहे, हृदयात आहे. आणि हनुमान रामाचं हृदय आहे. अशा प्रकारे जवळ करणारे भुक्ती मुक्तीचा दाता
राम आहे ते तुम्हाला आलिंगन देतील असं सांगू लागले. सीता शुद्धीच्या यथार्थी प्राण्या हे प्राप्ती माझे निभुक्ती श्रीरामे मुक्ती जाना निश्चिती समग्र माझ्यान मुक्ती श्रीरामाची भक्ती मिळणारे तुमचं कल्याण होणारे अशा पद्धतीमध्ये सांगू लागले. सीता शुद्धीचे यथार्थी मुक्ती मुक्ती परमगती संतोषोडी श्री संतोषिनी दे श्री रघुपती एवढी प्राप्ती शुद्धार्थी. सेवा जर केली तर काय काय होणार आहे म्हणजे भुक्ती मिळणार आहे, मुक्ती मिळणार आहे, कल्याण होणार आहे. आपण पुकाराला की रामायणाला आलं की नुक्ती मुक्ती आणि भक्ती सगळंच मिळणार आहे. पुकारू 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 त्या ठिकाणी सुग्रीव सांगू लागला तुम्ही जर सीता शुद्धी आणले तर तुमचं कृत कल्याण होणार आहे. ऐसे बोलता सुग्रीवासी उल्हास आला वानराशी शुद्धी मर्यादा कैसी कैसी आम्हापासी सांगावी. प्रकारे सांगितल्यानंतर वानरांना आनंद वाटू लागला. महाराज नुसतं नुक्तीच्या पंक्तीला जायचं झालं तर आनंद वाटतो. इकडे मुक्तीची पंगत आहे. कशाची? भक्तीची, नुक्तीची आणि मुक्तीची. मजाच मजा आहे. वानर असे टव करून बसले पण म्हणले मर्यादा किती दिवसात जायचंय, किती दिवसात यायचंय थोडं मला सांगा. राजा सुग्रीवाला वानर विनंती करताय. सुग्रीव सांगे आपण सांगितले जे स्थान तेथे शोधून सावधान यावे आपण मासे के. सुग्रीवानं सांगितलं मी तुम्हाला सांगतोय म्हणला मी जेवढे जेवढे ठिकाणं सांगितले तेवढ्या तेवढ्या ठिकाणात जायचं. एका महिन्यात घरी आलं पाहिजे, आलंच पाहिजे अशा प्रकारे सुग्रीवानं सांगितलं. जो राहील माझा वर्ता त्याचे मी दे दंडी न तत्वता त्याच्या करीन जीव घाता दंडन वार्ता ते ऐका. सुग्रीवाने सांगितलं 1 महिना झाल्यानंतर जर कोणी परत नाही आला तर त्याचा जीवच घेतो म्हणला. शेवटी कसं आहे राजाला त्याची भाषा वापरावी लागते. राजकारणात मऊ माणसाचं जमत नसते. बरोबर आहे का? सुग्रीव होता त्यानं सांगितलं मी जीवच घेतो म्हणला आणि कसा घेतो ते ऐका. श्रीराम बदली विलंबन विषयी लोलुप्त संपूर्ण त्याचे मस्त काम सूत्रे वपण काळे वदन पै त्यांचे. राम भजनात विलंब करणार राम कार्य सोडून तिकडच गावाकडे जर गेला म्हणले तर त्याच्या डोक्यावर लगी केलेलं पाणी टाकायचं, त्याचं तोंड सगळं काळं करायचं, मिशा कापून घ्यायच्या आणि गाडवाहून वरात काढायची. अशा पद्धतीचं काम होईल. उपान माळा पूर्ण त्यासी करीन रास बारोहण गोमयमुनी वर्षती जण देहदंडन विलंबिया. बेश्रमाच्या पानाच्या बेश्रमाच्या फुलाचे हार घालायचे म्हणलं, गाडवावर बसवायचं, शेणाचं पाणी अंगावर वाचायचं. अशा पद्धतीत त्याची नागवी मिरवणूक काढता असं सांगू. राम बदली करिता जायचा पावाल सायास या लागी धरून आयास राम कार्यास निघावे. राम भजनात जर आळस केला म्हणला तर तुमचा कळसच करतो म्हणला. अशा पद्धतीत तुम्हाला नीटच करतो. त्याच्यामुळं काय करा, आळस सोडा आणि लवकरात लवकर 1 महिन्यात सीतेची शुद्धी घेऊन परत या असं सांगू. ऐकोणी सुग्रीवाचे वचन वानरी केले शीघ्र गमन स्वस्वदेशी प्रति वानर गण गिरा गरजून निघाले. अशा प्रकारे राजा सुग्रीवाचं बोलणं ऐकलं की वानर निघाले. महाराज मोठ्यानं गर्जना केले. प्रभू रामचंद्र भगवान की जय. ऐकोणी सुग्रीव वचन वानरी केले नर्दन स्वास्वा दिशा प्रति गमन गिरा गरजून निघाले. वानरांनी सुग्रीवाची आज्ञा ऐकल्याबरोबर मोठ्यानं गर्जना करून स्वतःला सांगितलेल्या दिशेप्रमाणे देशाप्रमाणे गमन करतायत.
वानरी केला भूकार दुमदुमिले चराचर प्रतिज्ञा बोलती वीर दिशा शिर ग्रहणार्थ वानरांनी भुभुकार केला दुमदुमिले चराचर सगळीकडे आवाज रामनामाचा आहे आणि स्वतःच्या पराक्रमाबद्दल बोलतायत. कळी काळाचे तोंड फोडून आम्ही जानकी आणू हिरोण रावण बापुडे ते कोण देखिल्या प्राण घेऊन वानर बोलू लागले, म्हणले सीता शुद्धीच्या आडवा यम जरी आला तर माग सरकून कानाखाली देऊ म्हणले, त्याचं थोबाड फोडू आणि सीता शुद्धी आणू, रावणाला जिवंत मारो. एक प्रतिज्ञा बोले पूर्ण युती मिळा रावण देवी गज भिवांडी पंचानन तेवी दशानन आणि हे बघा महाराज, जिवंत माणसाचं लक्षण आहे राम कार्यात बोललं पाहिजे. वानर काय म्हणू लागले, म्हणले हो का मला जर रावण दिसला गच्चीच दाबतो म्हणला, एक जण म्हणला चापटनच खाली पाडतो, एक जण म्हणला कच 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 पायानं तुडूनच मारतो. बोलायला काय लागतं, उगं बसल्या बसल्या गप्पा तरी माराव्यात माणसानं. पाकिस्तानला जर मी गेलो तर 500 लोक मारून येतो. जिवंत भारताचं ते लक्षण आहे. लोकांना काहीच देणं घेणं नसेल तर मृतप्राय देशाचं लक्षण आहे. राम भक्तामध्ये आवेश आहे रावण मारण्याचा असं सांगतात. एक प्रतिज्ञा बोले वानर युधी निमिनिल्या दशशीर देवी मूषक धरी मार्जर तेव दशवक्त्र आणि एक वानर म्हणला, तुम्हाला माहितीये का रावण जर दिसला म्हणला तर जसं मांजर उंदराला धरते का म्हणला तसं असं कचकन धरतो म्हणला आणि तोडून टाकीतो दातानं, अशा प्रकारे बोलू लागला. एकाची प्रतिज्ञा दारुण देवी पारदी बांधी हरिण तेवी बांधुनी रावण इत्यानीण श्रीरामा. माय बापांनो, धन्य वानरांचा भावार्थ आहे. भले ते झाडाचा पाला खाणारे होते पण राम कार्यासाठी सज्ज होते. रावणाला मारताना म्हणू लागले, कसं मारील म्हणला एक, तुला माहितीये का म्हणला हरण कसं धरते, असं जाळ्यात हरण टाकले की जसं कुरमुडा होऊन जाते की नाही म्हणले, तसा रावण जाळ्यात टाकीतो आणि पुन्हा वरून बदके देतो. अशा प्रकारे वानर बोलू लागले. जेवी चिडी मारा पण चिंचात चिडी घरी जाण तेवी चिंचात रावण जेवी ते आणि नसीतेसी. एक म्हणला, अरे तुला माहितीये का ती शिकारी असं चिमणीला धरते म्हणला असं हातात, ती चिमणी काय करते, चिरचिर 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 करते, तसा असं रावणाचे मुंडके धरील म्हणला. रावण चिरचिर चिरचिर चिरकला मरेपर्यंत सोडणार नाही. महाराज बोललं पाहिजे. लक्षात घ्या, आपल्या गावात जर सप्ताह सुरू आहे तर प्रत्येक माणसानं म्हणलं पाहिजे, मी हे काम करणार, मी ते काम करणार, मी तशी सेवा करणार, मी अशी सेवा करणार. राम भक्त असल्याचं, भक्ती अंतकरणात जिवंत असल्याचं ते लक्षण आहे. वानरांच्या अंतकरणात प्रभूची भक्ती होती. सोन्याच्या देशाचा रावण होता पण त्याला आम्ही असं मारू, मारणं होईल न होईल हा विषय वेगळा, पण मारण्याचा भाव मात्र प्रत्येकाच्या अंतकरणात आहे आणि याच भाव बळे आकडे आणि यरवी कुणाच्या बापाला न कळे असा देव आहे असं सांगतात. देवी गळी गिळी जे मासा देवी पुची बांधुणी लंकेशा येते आणि रागवेशा माझा बरवसा तुम्ही माना. वानरास देवाच्या पुढे जाऊ लागले, म्हणले रामा हे सोडा म्हणले दुसऱ्याचं, मी काय करतो, जसं गळ टाकून मासा धरतात पाण्यातून बाहेर तसं शेपटानच रावणाला बांधितो म्हणला, परपर परपर वडी तिथं आणतो. महाराज बोललं पाहिजे देवापुढं, कधीतरी बोललं. आजकाल प्रत्येक जण राम कार्यासाठी आपण असुसलं पाहिजे. नवसासाठी देवाकडे तर येणारे बकळ आहेत, पण तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनाया मागणी. जीवनामध्ये कधीतरी असलं पाहिजे.
रामचंद्र प्रभूंच्या पुढं झाडाचा पाला खाणारी वानर म्हणू लागले, लंकेचा राजा शेपटात बांधून तसा आणेल जसा गळ टाकून मासा धरतात. जेवी पारद्याचे श्वान आणिच गळा बांधून तेवी आणि न दशानन सत्यवचन श्रीरामा. अहो रामा, जसं पारध्यांच्या माग कुत्रे असतात बघा, त्या कुत्र्यांच्या गळ्यात बांधलेल्या साखळ्या असतात किंवा दोऱ्या असतात, तसा रावण असा नरड्याला बांधितो म्हणला रामा. आणि शिकारी जसं कुत्र्याला आणतात तसं त्या कुत्र्याला फडफड करीत वडीत आणेल. वानर बोलू लागले, जेवी हुरड्याचे लोंबाट बळे रगडी कुणबट तेवी रावणाचे दाही कंठ निमटोनी तेष्ट आणि न. माय बापांनो, लक्षात घ्या, हे भावार्थ रामायण आहे. कोणता अर्थ? भावार्थ रामायण आहे. वानर सांगू लागले, रामा, जसं हुरडा आल्यानंतर कुणबी त्याला भाजतय म्हणले, आणि भाजल्यानंतर असं रगडीतय म्हणले. कसं येऊ का? असं. आणि रगडिल्यानंतर त्याचे जसे दाणे गळत का म्हणले, तसा रावण असा रगडील ना म्हणले, त्याचे 10 मुंडके 10 बाजूला करील आणि उरलेलं त्याला उचलून मड तुमच्या पुढे आणून दाखवील. ऐसी नाना परी प्रतिज्ञा करीती रावण धरून मारू म्हणती. कोणी रघुपती परमचित्ती आनंद. रामाला आनंद कधी होतो हे माणसानं जीवनामध्ये लक्षात घ्यावं. रामाला आनंद कधी होतो? कारण राम आपलं करायचंय, आपला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. शहाण्याचं लक्षण आहे. झाडाचा पाला खाणारी वानर होती, पण येडी कशी म्हणावी? रामाला सुखी केलं त्यांनी. कुणाला? रामाला सुखी केलं. रामाला. रामचंद्र प्रभू आनंदित झाले. त्यांचं सगळं बोलणं चिवचिवाट राम कार्यासाठीचा अट्टहास होता, याचा आनंद प्रभूला झाला. ऐकोणी वानराचे वचन श्रीराम हासे खदखदून लक्ष्मण हासे गिरा गर्जून. बळवान वानर. बलवान वानर वेगवेगळ्या आवेशामध्ये आपलं मत मांडू लागले. रामचंद्र प्रभूंना आनंद वाटला. महाराज, काय भाग्य त्या वानराचं. आपण जन्मल्यापासून निवड ठेवायला तर आपला निवड कुत्रेच खायले. देवानं कधी बघितलं नाही आपल्या नैवेद्याकडे. माय बापन, वानरांचं बळ आहे, वानरांचा भाव आहे. त्या भगवंताच्या चेहऱ्यावर हास्य आलं. भगवान हसू लागले, लक्ष्मण हसू लागले. खद 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 लक्ष्मण हसतायत असं सांगतात. वंदोणी श्रीरामाचे चरण सीता शुद्धी लागी उदान. वानरी केले उड्डाण चालिले गगन व्यापुनी. वानरांनी भगवंताच्या चरणावरती माथा ठेवला, वंदन केलं, प्रतिज्ञा केली आणि मोठ्यानं गर्जना केली. महाराज, प्रभू रामचंद्र भगवान की गर्जना करून निघाले. जेवी शलमाकाशी तेवी वानर चोपासी. धाविनले दश दिशासी सीता शुद्धीसी साधावया. आकाशामध्ये जसं शलभ असतं, पाखरांचा थवा पसरतो, तशा प्रकारे दश वानर पसरले. दक्षिण शोधावया सत्वा रांगद चालिला महावीर. सवे वानराती दुर्द सहपरिवार निघाला. दक्षिण दिशेला अंगदानं त्या ठिकाणी सर्व वानर घेतली आणि निघाला. हनुमंत विनवी अंगदासी. तेवढं विचारून येतो आणि तुमच्यापाशी येतो. अशा प्रकारे हनुमानजी अंगदाला विनंती करून जातात. सीता शुद्धी वानर गमन ते दे कोणी रघुनंदन. सुग्रीवादी दिले आलिंगन सुख संपन्न सौमित्र. सीता शुद्धी वानरांचं आगमन झालेलं
बद्दल रामचंद्र प्रभूंना आनंद झालेला आहे. लक्ष्मणाला पाहून प्रभू आनंदित झालेले आहे. देखोणी वानराचे गमान सुखी श्रीराम लक्ष्मण एका जनार्दना शरण हनुमंत कथन रामचंद्र प्रभूंना वंदन करून सर्व वानर सीतेच्या शुद्धीला निघाले. नाथ महाराज सांगतायत की आता हनुमंताची कथा ऐका, कारण हनुमान उद्या रामचंद्र प्रभूंना विचारणार आहेत, सीता दिसली तर ओळखायची कशी. एकाने विचारलं नाही, एकालाही कळालं नाही, शोधायला निघाले की निघाले, काहीच माहिती नाही सीता कशी दिसते काय नाही. तसं आपल्याला काही कळू न कळू रामकार्याला निघायचं असतं आणि कुणालाच काही कळत नसतं बरं का. राम कुणाला कळायला, तेथील प्रमाण नेनवे वेदांचे ते जीवजंतुसी केवी कळे. उग निघालं की कल्याण होतंय. मला सांगा, दिंडीत उग जरी निघालं, पंढरपूर माहिती जरी नसलं तर कुठं पोहोचत? पंढरपुरात. अगदी तसं आहे, परमार्थात निघायचं असतं. जो निघाला तो पोहोचला, आणि निघाण्यासाठी ज्यानं अडकला तो कायमचा सडला आणि मेला. त्यामुळं निघा. जोपर्यंत आपण निघत नाही तोपर्यंत आपलं कल्याण होत नाही. ग्रंथकर्ते सांग एकांत हनुमंत येऊन पुसेल सीतीचे निज लक्षण सीतावस्तीचे महिमान रघुनंदन सांगेल. उद्याचा अध्याय मायबापांनो सीता स्वरूप वर्णनाचा. एकांतामध्ये हनुमानजी येतील. प्रभू रामचंद्रजींना माता सीतेच्या स्वरूपाबद्दल, वस्तीस्थानाबद्दल, सर्व रूपरेषा, ठाण, मान, लक्षण या सर्व प्रश्नांची उत्तर उद्याच्या अध्यायात मिळतील. दोघांचा एकांत होईल. श्रोत्यांनी फक्त काय करायचंय? लक्ष द्यायचंय, रामायण ऐकायचंय, राम राम म्हणायचंय, बस एवढंच काम. एका जनार्दनी विनिता किष्किंदे कांडाच्या बरोबर वरती हनुमंताची उद्धट ख्याती सावधान श्रुती. एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन नाथ महाराज सांगू लागले किष्किंधा कांडाची अनुवृत्ती आणि हनुमंताची उद्भट ख्याती. हनुमंताची उद्भट ख्याती आहे. किष्किंधा कांडापासून सुरू होणारे सुंदर कांडात सगळा एकटा हनुमान, दुसरा कुणीच नाही महाराज. वन मॅन शो आहे. अशा प्रकारचा सुंदर विषय आहे. सर्व श्रोते लक्ष देऊन ऐकावं असं सांगताय. हनुमंत चरित्र आहे बहुता परिने अल्पमतीने सांगत कथा सांगविता श्री रघुनाथ परिपूर्ण करीत जनार्दन. हनुमंताची कथा मोठी आहे म्हणले मी सांगणारा लहान पडतोय, परंतु करून घेणारे प्रभू रामचंद्र आहेत आणि जनार्दन स्वामी मला प्रेरणा देणारे आहेत असं सांगतायत. स्वस्ती श्री भावार्थ रामायणे किष्किंधा कांडिका कार्तिकीया सीता शुद्धी वानर प्रेषण नाम अध्याय 135. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.